सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार पाहत असताना आपण आतापर्यंत जवळपास 9 पत्राची माहिती पाहिली. त्यामध्ये आपण सचिवाच्या सभासदाबरोबर होणाऱ्या पत्रव्यवहाराची माहिती घेतली. तर आज आपण सहकारी संस्थेच्या सचिवाच्या पत्रव्यवहारामध्ये संचालक म्हणजेच व्यवस्थापन समितीबरोबर जो पत्रव्यवहार होतो त्या पत्रव्यवहाराची माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपल्या अभ्यासक्रमाला व्यवस्थापन समितीबरोबरचे पत्रव्यवहार आहेत. त्यामध्ये पहिलं पत्र संचालकांना व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका कळवणारे पत्र आहे. याचाच अर्थ व्यवस्थापन समिती म्हणजे संचालक मंडळाची जी पहिली सभा आहे ती सभा घेण्याबाबतचं पत्र अभ्यासक्रमामध्ये नाही. की जी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदाच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये व्यवस्थापन समितीची जी 1 वर्षाची निवड होते, हंगामी संचालकाची, तात्पुरत्या संचालकाची, आणि या संचालक मंडळाद्वारे जी व्यवस्थापन समितीची पहिली सभा घेतली जाते कलम 73 नुसार, त्या समितीद्वारे जी सभा घेतली जाते ती सभेचं पत्र किंवा त्या सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका आपल्या ह्या पत्रव्यवहाराच्या अभ्यासक्रमात नाही. त्यामुळे आपणाला व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका कळवणारे पत्र, दुसरं व्यवस्थापन समितीच्या सभेची तारीख बदलण्याबाबत एका संचालकाने केलेल्या विनंती पत्रास उत्तर देणारे पत्र, तिसरं पत्र व्यवस्थापन समितीच्या सभेला गैरहजर असणाऱ्या संचालकास सभेची माहिती देणारे पत्र, आणि चौथं पत्र आहे संचालकास उपसमितीची सूचना देणारे पत्र. त्यामुळे आता आपण संचालकांना व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका कळवणारे पत्र पाहणार आहोत. आता व्यवस्थापन समितीच्या ज्या सभा होतात त्या सभेची माहिती आपणाला महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 पाहायची आहेच. तत्पूर्वी आपण व्यवस्थापन समितीची सभा जी आहे ती सभा कोणकोणत्या कामासाठी बोलवली जाते ते पाहणं आवश्यक आहे. त्यानुसार आपणाला कार्यक्रम पत्रिकेतील विषय लिहिता येतात. त्यामध्ये नवीन सभासदांचे प्रवेश अर्ज मंजूर करणे, भागाच्या हस्तांतराच्या अर्जाबद्दल निर्णय घेणे, लाभांशाच्या दराची शिफारस करणे, कर्जाच्या मागणी अर्जावर निर्णय घेणे, कर्ज वसुली करणे, थकबाकीदारावर कार्यवाही करणे, सेवक वर्गाच्या कामाबाबतची सेवक वर्गाची नेमणूक करणे, त्यांना कामाचे वाटप करणे किंवा बढती देणे किंवा बदली करणे, संस्थेकडे असलेल्या निधीची गुंतवणूक करणे, वार्षिक हिशोबपत्रके, वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक, त्यापुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करून वार्षिक अधिमंडळाच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवणे, आवश्यकतेप्रमाणे उपसमित्या नेमणे आणि हिशोब तपासणी साकून हिशोब तपासून घेणे, हिशोब दोष दुरुस्त अहवाल स्वीकारणे व कार्यवाही करणे, अशा कामकाजासाठी व्यवस्थापन समितीची सभा बोलवली जाते. यामध्ये आपणास महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसे वार्षिक सभेच्या बाबतीमध्ये आपण 14 दिवसाची पूर्वसूचना घेतलेली आहे. विशेष सभेच्या बाबतीत 7 दिवसाची पूर्वसूचना घेतलेली आहे. तसंच व्यवस्थापन समितीच्या बाबतीतसुद्धा संचालक मंडळाच्या सभेची नोटीस म्हणजे सूचना 7 दिवसाच्या पूर्वसूचनेने पाठविणे आवश्यक आहे. म्हणजे किमान 7 दिवस पूर्वसूचना देणं आवश्यक आहे. त्यानुसार आपण पत्राला सुरुवात करूया. आता या ठिकाणी आपण संचालक मंडळाच्या सभेचं जे पत्र लिहिलं आहे म्हणजे सूचना लिहिली आहे ती आहे 1 जानेवारी 2020 तारीख घेऊया. त्यानंतर 9 जानेवारी 2020ला सभेची तारीख ठेवूया.
आणि या ठिकाणी सभेच्या कार्यक्रम पत्रिकेच्या बाबतीत नेहमी आपण पहिल्या आणि शेवटच्या विषयाची चर्चा करतो. तर व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिकेच्या बाबतीमध्ये सभेची कार्यक्रम पत्रिका लिहित असताना पहिला आणि शेवटचा विषय, पहिला विषय असेल मागील सभेची इतिवृत्त वाचून कायम करणे आणि शेवटचा विषय असेल माननीय अध्यक्षाच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करून निर्णय घेणे. त्यानुसार शीर्षकाचा पत्ता घेत असताना जयशंकर नागरी सहकारी बँक मर्यादित 290 बापट मार्ग नाशिक 422-001, ईमेल jaishankar@gmail.com, दूरध्वनी 0253 250 240, जावक क्रमांक 1/2020 आणि जावक क्रमांकाच्या समोर दिनांक आपण घेतलेला आहे 1 जानेवारी 2020. आता डाव्या कोपऱ्यामध्ये दूरध्वनी आणि जावक क्रमांक झाल्यानंतरच्या खालच्या ओळीला प्रति माननीय श्री नितेश शिवाजी पाटील 44 महालक्ष्मी नगर नाशिक 422-001. त्यानंतर महोदय झाल्यानंतर पहिली ओळ पॅराग्राफ बदलून चालू करायची. आपणास कळवण्यात येते की आपल्या बँकेच्या व्यवस्थापन समितीची सभा 9 जानेवारी 2020 रोजी दुपारी 2 वाजता बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात भरणार आहे. तरी आपण सदर सभेस उपस्थित राहावे ही विनंती. त्यानंतर सभेची कार्यक्रम पत्रिका किंवा सभेची विषय पत्रिका खालच्या ओळीला मध्यभागी लिहिल्यानंतर पहिला विषय असेल मागील सभेची इतिवृत्त वाचून कायम करणे, दुसरा विषय भाग हस्तांतर अर्जावर विचार करणे, तिसरा विषय संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा करणे, चौथा विषय संस्थेसाठी सेवक वर्गाची नेमणूक करणे, पाचवा विषय कर्ज मागणी अर्जावर विचार करून निर्णय घेणे आणि सहावा विषय माननीय अध्यक्षाच्या परवानगीने आयत्या वेळी किंवा ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करून निर्णय घेणे आणि त्याच्याखाली कळावे. आणि उजव्या कोपऱ्यामध्ये आपला विश्वासू सही, त्याच्या खालच्या वेळेला श्री VS साठे आणि त्याच्याखाली सचिव. ही व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका झाल्यानंतर आपण व्यवस्थापन समितीबरोबर होणारं त्यानंतरचं जे पत्र आहे ते पत्र आहे व्यवस्थापन समितीच्या सभेची तारीख बदलण्याबाबत एका संचालकाने केलेल्या विनंतीपत्रास उत्तर. म्हणजे याचाच अर्थ एखाद्या संचालकानं व्यवस्थापन समितीची सभा आहे ती सभा ज्या तारखेला घ्यायची आहे त्याच्याऐवजी दुसऱ्या तारखेला घ्या अशी विनंती केलेलं पत्र आलेलं आहे आणि त्याला उत्तर त्या सहकारी संस्थेच्या सचिवानं संचालक मंडळातील इतर सदस्याशी अध्यक्षाशी किंवा पदाधिकाऱ्याशी चर्चा करून उत्तर लिहिलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ या पत्राला संदर्भ आहे. संदर्भ म्हणजे कधीतरी म्हणजे कोणत्या तरी तारखेला विनंती केलेली आहे आणि त्या विनंतीचा आपला संदर्भ द्यावा लागेल. तर आपण या ठिकाणी अगोदर तारखाची जुळणी करून घेऊया. आता एका संचालकानं 25 जून 2020 रोजी विनंती केलेली आहे. काय केलेली आहे 25 जून 2020 रोजी की जी सभा जी आहे संचालक मंडळाची आता ती सभा आहे. आता ती सभा 13 जुलै 2020 रोजी होणार आहे. 13 जुलै 2020 रोजी होणार आहे. ही सभा जी आहे ही सभा त्या तारखेला घेऊ नये म्हणून विनंती केलेली आहे आणि त्याला उत्तर सचिवानं 30 जून 2020 रोजी लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी सभेची तारीख बदलून दिलेली नाही म्हणून काय कारण आहे त्या कारणाची मीमांसासुद्धा या ठिकाणी केलेली आहे. काही संचालकाच्या अडचणी आहेत ते आपण आपल्या क्रमिक पुस्तकाप्रमाणेच काही संचालक कामाकरता काही दिवस पुणे येथे जाणार आहेत असं नमूद केलेलं आहे आणि त्या कारणानं 13 जुलै 2020 रोजी घेतली जाणारी सभा आपणाला मागे पुढे करता येणार नाही असा खुलासा पत्रात केलेला आहे. त्याप्रमाणे आपण पत्रातील तारखा घेऊया आणि व्यवस्थापन समितीची सभेची तारीख बदलण्याबाबत संचालकाने केलेल्या विनंतीपत्रास उत्तर लिहूया. आता शीर्षकाचा पत्ता आहे
बालाजी सहकारी सूतगिरणी मर्यादित, बालाजी नगर, धुळे 422-001, ईमेल balaji@gmail.com, दूरध्वनी 02562 2250 240, जावा क्रमांक 2/217/2020 आणि तारीख आहे 30 जून 2020. आता दूरध्वनी जावा क्रमांक झाल्यानंतर त्याच्या खालच्या वेळेला प्रति माननीय श्री अशोक नारायण जाधव, साईकुंज, आनंदनगर, धुळे 422-001. त्यानंतर विषय व्यवस्थापन समितीच्या सभेची तारीख बदलण्याबाबत. आता या ठिकाणी संदर्भ घेतलेला आहे. विषयाच्या खाली आपण संदर्भ आपले 25 जून 2020 रोजीचे विनंतीपत्र. आता विषय आणि संदर्भ झाल्यानंतर पॅरेग्राफ न बदलता त्याच्या खालच्या वेळेला समासाला चिटकून महोदय झाल्यानंतर त्याच्या खालच्या वेळेला पहिली ओळ परिषद बदलून लिहायचं, पॅरेग्राफ बदलून लिहायला सुरुवात करायची. आपण दिनांक 25 जून 2020 रोजी केलेल्या विनंतीपत्राद्वारे संचालक मंडळाची सभा 13 जुलै 2020 ऐवजी 25 जुलै 2020 रोजी बदलून घेण्याची विनंती केली होती. आता त्याच्यानंतरचा पॅरेग्राफ बंधायचं. माननीय अध्यक्षाशी चर्चा केल्यानंतर आपणास कळवू इच्छितो की दिनांक 13 जुलै 2020 रोजीच्या सभेमध्ये सूतगिरणीच्या विस्तारीकरणाच्या संदर्भात चर्चा होणार आहे. दिनांक 20 जुलै 2020 पासून माननीय अध्यक्ष व अन्य 2 संचालक हे सूतगिरणीच्या कामासाठी काही दिवस पुणे येथे जाणार आहेत. गिरणीच्या विस्तारीकरणास सुरुवात करण्यास विलंब होत असल्यामुळे सभेची तारखेत बदल करता येणे आता शक्य नाही. त्याच्यानंतरचा पॅरेग्राफ बदलून आपण आपल्या कार्यक्रमात बदल करून या सभेस अवश्य उपस्थित राहावे अशी माननीय अध्यक्षांची आपणास विनंती आहे. त्यानंतरच्या वेळेला कळावे आणि उजव्या कोपऱ्यामध्ये आपला विश्वासू श्री AP गुरव, त्यानंतर त्याच्या खालच्या वेळेला सचिव. अशा प्रकारे आपणास व्यवस्थापन समितीच्या सभेची तारीख बदलण्याबाबत एका संचालकाने केलेल्या विनंतीपत्रास उत्तर लिहिता येतं. त्यानंतर आपण व्यवस्थापन समितीच्या सभेस गैरहजर असणाऱ्या संचालकास सभेची माहिती देणारे पत्र पाहूया.